ते म्हणजे वर्कआउट करू आणि बसून ते वर्कआउट केलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्याच्यामध्ये शरद पवार. मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की काँग्रेस पक्षाने मुंबईमध्ये आम्ही शिवसेना आणि शरद पवार यांच्याबरोबर युती करणार नाही असा जो निर्णय घेतला, त्याच्यामुळे शक्य झालं असं मी त्या ठिकाणी मानतो की मुंबईमधलं वर्कआउट झालं. आपल्याला माहिती आहे की हिंदू मायथॉलॉजीमध्ये सगळ्यात मोठा विदूषक आपण नारद मुनी आपण असताना समजतो. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी नारद मुनी उपस्थित आहे त्या त्या ठिकाणी ते घडलेलं नाही. आणि काँग्रेसमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आता मुंबईचं सुद्धा आपण असं पाहिलं तर महाराष्ट्राच्या कमिटीने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी असणारं ते केलं. स्थानिक ह्याच्यामध्ये असणारं जे काँग्रेसमध्ये आहेत, पण म्हणजे त्यांचं शरीर काँग्रेसमध्ये आहे, पण त्यांचं मन आणि आत्मा असं जर त्या भाषेत बोलायला झालं तर ते BJPमध्ये अडकलेलं आहे. त्या त्या ठिकाणी झाली नाही अशी परिस्थिती. आमच्या असणारं एवढंच ठरलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही, उरलेल्या पक्षांबरोबर जायचं. नारद मुनीचा पक्ष असेल तरी त्याच्याबरोबर जायचं. शरद पवार गटासोबत पण जाण्याची, ठाकरे गटासोबत पण जाण्याची आमची जाण्याची आम्ही भूमिका मांडली होती, पण ती जर नारद मुनीची भूमिका करणार असतील तर मग जुळण्याच्या ऐवजी विघटनच होणार आहे तिथे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. हो, किती दिवस हे काही चाललं होतं म्हणजे आता पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या अंदाजाने जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येईल आणि येतोय असं मी त्या ठिकाणी बघतोय तो म्हणजे हे एकत्र नव्हते तोपर्यंत असताना सत्ता कोणाकडे गेली याची चिंता नव्हती. आत्ता असताना हे दोघं एकत्र आल्यामुळे गावकरी वर्सेस अदर्स अशी होण्याची दाट शक्यता आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय. आणि का ज्या ज्या वेळेस गावकरी सत्तेमध्ये आले त्या त्यावेळेस नॉन गावकरी जे आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्यामध्ये आणि त्यांना असं धमकावणं अमुक करणं हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पक्ष दिसत नाहीये इथे पक्ष ही निवडणूक आता मला असं वाटतं की पक्ष होणार नाही. पिंपरी चिंचवडची मला असं वाटतं तिथे असणारं गावकरी वर्सेस आदर्श अशीच होईल असं मला दिसतंय. बाहेरून आलेले ते बाहेरून येऊन स्थायिक झालेले म्हणजे आता पिंपरी चिंचवड त्यांचं म्हणजे आता जे माझ्या अंदाजानं 72च्या दुष्काळामध्ये आले ते आता स्थायिकच झाले असंच म्हणावं लागेल का 3 पिढ्या त्यांच्या इथे गेलेल्या आहेत, पण गावकरी त्यांना मानत नाही. पण एवढ्या दिवस शरद पवार असं म्हणत होता की जे भाजप सोबत गेलेले आहेत त्यांच्यासोबत आपण कधीच जायचं नाही, आणि अचानक 2 दिवसांमध्ये इतका बदल झाला की अजित पवारांसोबत पुन्हा एकदा बरोबर करण्याची हे असं मी असं सेक्युलर मतदार जो आहे त्या सेक्युलर मतदाराने एक लक्षात घ्यावं की ही शरद पवारांना पायवाट करून नेण्याचा मार्ग आहे BJPकडे जाण्याचा. म्हणजे विलिनीकरण म्हणजे शरद पवार आणि अजित पवारांचं विलिनीकरण आणि अजित पवार BJP बरोबर राहणं आणि त्यातून मग असणारं सुप्रिया सुळे यांना असणारं केंद्रीय मंत्रिमंडळात घेणं असं जर प्रवास घडला तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य बाळगू नये. त्यांनी आत्तापासूनच सावध झालं पाहिजे. हा आमचा त्यांना इशारा आहे.
ते महाविकास आघाडी सोडून पवार साहेबच सत्तेत सहभागी होतील असं दिसतंय तेच मला.